नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीने या मैनाला ऑफिसमध्ये आणलं. मैना तिथे खुर्चीवर बसते आणि समोर असणाऱ्या त्या बाईकडे बघते. बाईला पाहिल्या पाहिल्यात तिला लक्षात येतं की आपण तर या बाईला आपली पोरगी विकली होती, पण मैना असली ढोंगी आहे. प्रियाची आई आई शोभते. आता ही मैना बघते त्या बाईला आणि म्हणते, अग सायली, हे ऑफिस पाहिलं मी. जावई बापूच राहू दे, आता चपला गिपला. अगं मी ना जाते आता जावाई बापूला पण लय काम असतील. आता लगेच सायली म्हणते, थांब गाई, सावकाश जाशील. यांच ऑफिस बघ. अगं ऑफिसमधली माणस पण बघ. सायली तिला मुद्दाम थांबवतीये पण ही पळून जायचा प्रयत्न करत असते. मैना म्हणते, जाऊ दे सायली, पाहिलं की ऑफिस. अर्जुन म्हणतो, बसा बसा बसा. अहो बसा. मैना म्हणते, नाही राहू द्या जावई बापू. अर्जुन म्हणतो, अहो बसा, नका चिंता करू. सायली म्हणते, अग आई बस. अर्जुन म्हणतो, अहो बसा, बघा माझ्या खुर्चीला चाक आहेत. तिथे आता मैनावती नाईला जास तिथे बसते. मग अर्जुन म्हणतो, काय झालं, तुम्ही घाबरलायत का? मैना म्हणते, नाही हो नाही, मी कुठे घाबरले. अर्जुन म्हणतो, तुम्हाला कशाची भीती वाटते आहे का? त्यावर आता मैना म्हणते, नाही कुठलं काय, काही नाही काही. मग अर्जुन म्हणतो, या बाईंना बघा बरं. या बाईंना तुम्ही ओळखता का? मैना आता त्या बाईकडे बघते बर का आणि मग लगेच म्हणते, कशी नाही, मला नाही माहिती कोण आहे या, मी नाही ओळखत या बाईला. प्रेक्षकांनो, प्रियाची आई अगदी प्रियासारखी आहे बरं. सायली म्हणते, आई खोट बोलू नकोस, मला माहिती आहे तू यांना चांगलं ओळखतेस. आता तसं पाहायला गेलं तर अर्जुन सायलीला खूप राग येतोय. मैनाचा पण वयाचा भान ठेवून दोघंजण खूप मर्यादित वागलेत. प्रेक्षकांनो, काय दाखवलं त्यांनी आजच्या एपिसोड पण खूप सेन्सिबल. सायलीने एक मोठा निर्णय घेतला. आज तिने सगळ्यांना सांगितलं, घरच्यांना. प्रेक्षकांनो, या महिना आणि या सदाशिवबद्दल, आणि सदाशिव सुद्धा आता येणाऱ्या भागात एक्सपोज होणार आहे. आता सायली म्हणते, आई खोट बोलू नकोस का? खोट बोलतीयस तू. लहानपणी या बाईला विकलं होतं ना मला. या बाईला मला देऊन टाकलं आणि त्याबद्दल पैसे घेतलेस ना आई तू. पण मैना मोठ्याने कांगावा करायला लागते, रडते पडते, छातीवरती हात मारून घेते, डोक्यावर हात मारते आणि म्हणते, अर माझ्या कर्मामा देवा, पहा माझी पोरगी कशी आरोप करतीये माझ्यावर. देवा, मला उचलून का नाही घेतलं रे देवा. मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. तेव्हा ही बाई, जी बाई आहे ना अर्जुनने आणली, ती जिने या प्रियाला नेलं होतं उचलून, ती बाई म्हणते, ए मने, अग किती तमाशा करशील, खोटारडी कुठली, मला खोट पाडतेस का? अग तू आण तुझा तो दारुडा नवरा. अग आले होते दोघं माझ्यापाशी तुझ्या पोरीला घेऊन, मीच पैसे दिले म्हणून टेलरिंगचं दुकान उघडलं ना, आणि तुझी हिरसाल पोरगी तेव्हा गेली पळून, आणि तरी पण इतक्या वर्षांनी माझ्यावरच आरोप लावते, माझ्या विरुद्धच तक्रार करते. काग? मैना म्हणते, बाई कुठले पैसे? काय याचे पैसे? अग मी कधी तक्रार केली? मला नाही माहिती, मी कधी कोणाचे पैसे नाही घेतले. अरे प्रेक्षकांनो, ही मैना प्रियाची आई शोभते बरं. अगदी प्रिया करते ना तसाच तमाशा तिने रंगवलाय तिथे. आता मैना सायलीला म्हणते, ते सायले, अग ही बाई खोटारडी आहे. अग मी हिच्याकडून कशाला पैसे घेऊ? अग ए पोरी असं काय करते ग? माझ्यावर शंका घेते. अग 9 महिने तुला पोटात ठेवली, तुला वाढवली. तुझ्यासोबत मी असं करील काग? नाही, मी नाही केले हे सगळं. आता सायली म्हणते, आई जरा आवाज कमी कर, हे यांच ऑफिस आहे. ही मैना मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असते. सायलीने असं बोलल्यावर पण मैना म्हणते, या बाईला सांग ना केवढ्यान आवाज करते, ही किती खोट नाटक बोलते ते माझ्याबद्दल. आता मैना अर्जुनकडे बघून म्हणते, हे बघा जावई बापू, मला काही माहिती नाहीये यातलं, पण या बाईला कोणीतरी पैसे चारले असतील तुमच्या मनात माझ्या विरुद्ध विष कालवायसाठी. खरं सांगते मी. आता ती बाई ओरडून म्हणते, ए बाई, तुला मी पैसे दिले होते, ते उपकार विसरली का तू? सगळे मी पैसे नसते दिले ना, तर तू आणि तुझ्या पोरी उपाशी मेल्या असता. ही मैना सपशेन खोट बोलते बरं का प्रेक्षकांनो, आणि म्हणते, कशी नाही,
सायले नाही, ही बाई खोटारडी आहे. अग मी आणि तुझ्या बापानं फार इमानदारीत दिवस काढले, फार कष्टात दिवस काढले. सायले, अग 2-2 दिवस उपाशी राहत होतो आम्ही, पण आम्ही कधी कोणापुढे हात पसरले नाही. सायले, खरं सांगते. मी असं म्हणून मोठ्याने आरडाओरडा करते आणि आता अर्जुन जवळ जाते आणि अर्जुनचे पाय धरते बर का आणि म्हणते, जावई बापू, मी खरं सांगते. अहो जावई बापू, असे आरोप तुमच्या सासूवर करू नका, पाया पडते. मी विश्वास ठेवा माझ्यावर. अर्जुनला खूप ऑड फील होत असतं. अर्जुन म्हणतो, अहो आई, असं काय करताय? मैना म्हणते, नाही नाही, आधी मला सांगा की तुमचा माझ्यावर वास आहे नाही तर तुमच्या पायावर डोक आपटून आपटून मरीन मी. अर्जुन म्हणतो, अहो असं काय करता? ती बाई तिकडन ओरडते, अरे बापरे, ही बाया किती खोटारडी आहे, तरीच हिची पोरगी हिच्यासारखीच इरसाल निघाली. आता ही बाई खरंतर प्रियाच्या बाबतीत बोलते बर का. प्रेक्षकांनो, मला असं वाटायला लागलं की आता हे महिना आणि सदाशिव या दोघांचेही करेक्टरच संपवतात की काय, कारण त्यांनी तसंच दाखवले. आता बघा, हा महिना खूप आरडाओरडा करत असते, कांगावा करत असते. शेवटी सायली म्हणते, आई हे बघ काय चाललंय, तुझं ऑफिस आहे ना, हे चल उठ बरं. मैना म्हणते, नाही नाही, मी इथेच जीव देईल, माझ्यावर खोटे नाटे आरोप करू नका. नाही नाही. शेवटी अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे आई, तुम्ही हणताय तसं ठेवला तुमच्यावर विश्वास, या बरं उठा बरं. मैना एवढी हुंदके देऊन देऊन रडत असते की विचारू नका. अर्जुन म्हणतो, हे घ्या पाणी घ्या आई. पण आता मैना म्हणते, हे काय पाहायला लावलं रे देवा मला. शेवटी सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात बर का आणि मग सायली म्हणते, हे बघ आई, आत्ता पुरता विषय मी थांबवते, पण मी या सगळ्याच्या मुळाशी जाणार. याचा अर्थ असा होत नाहीये की आम्ही तुझ्या बोलण्याला बोललोय किंवा तुझं बोलणं आम्हाला पटलं. आम्ही दोघंही याच्या मुळाशी नक्की जाणार. त्यावर मैना म्हणते, हो पोरी जाय, तुला जिथे जायचं तिथं जाय, जगात जिथे जायचं तिथे जाय. काय शोधायचं ते शोध. मी काही केलं नाही आणि मी काही घाबरत नाही. मी खरं बोलते. काय बोलते? प्रेक्षकांनो, खोट बोल पण रेटून बोल म्हणतात ते असं. शेवटी अर्जुन म्हणतो, सायली, या बाईने जे काही केले आतापर्यंत त्यासाठी या बाईला शिक्षा व्हायला हवी. आता ती बाई कसंतरी तोंड करते, घाबरते. ऍक्च्युली अर्जुन म्हणतो, मी इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावतोय. सायली, आता त्याने इन्स्पेक्टर सावंतला फोन लावलाय आणि बहुतेक तरी या बाईला अरेस्ट करायला सांगितले. आय थिंक सो. एवढंच बोलतो तो फक्त, हॅलो इन्स्पेक्टर सावंत, आणि मग लगेच त्यांनी हा सीन संपवला. इकडे प्रिया आता भयंकर टेन्शनमध्ये, तिला काहीच माहिती नाहीये प्रेक्षकांनो. आणि एक मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे प्रियाला अजून माहिती नाहीये की तिला लहानपणी विकलं गेलं होतं. म्हणजे अजून तरी त्यांनी असं एक्सपोज केलं नाही बर का आपल्याला. तिथे अश्विनच बसलाय बाजूला आणि काहीतरी काम करतोय लॅपटॉपवर. प्रिया विचार करत असते, हे अर्जुन साली नक्की की महिनाच्या घरी गेलेत सायलीला. नक्की तिथे काहीतरी महत्वाचं सापडल असणार आहे. माझ्या बाबतीत काही सापडल असणार आहे काही. प्रिया अखंड विचारात असते, केवढं काम करते बिचारी. आणि तेवढ्यात अश्विन तिला म्हणतोय, तन्वी, मला कॉफी देतेस का? अग उद्या आमची मेडिकल कॉन्फरन्स आहे, तिथे मला एक पेपर वाचायचं. बघा, हे काम मला संपवायला. हो अग तन्वी, तुझ्याशी बोलतोय मी, कॉफी देतेस ना? तन्वी. प्रिया त्याच्यावर डाफरते आणि म्हणते, काय रे अश्विन, तुझ्या हाताने नाही घेता येत का? तुला सगळ्या गोष्टी तुला जागेवर हव्या असतात. अश्विन म्हणतो, अग असं काय करते तन्वी, मी तुला कधी काय मागतो? अगं तन्वी, मी तुझ्याकडे कधीच काही मागत नाही. सगळ्या गोष्टी मी माझ्याच हाताने घेतो. प्रिया त्याच्यावर ओरडून म्हणते, अरे मग आता पण घे ना. अश्विन म्हणतो, अगं मी कामात आहे म्हणून तुला म्हटलं की कॉफी दे. प्रिया म्हणते, हो रे हो, आला मोठा, तुलाच मोठी काम आहेत ना, मी तर रिकामीच आहे. बाहेर गेले किती सायली माझ्यावर ओरडेल आता. इथे तू माझ्यावर ओरड. अश्विन म्हणतोय, बाबा तन्वी काय झाल? अग तुला कोणी काही ओरडले का? प्रिया म्हणते, तुला काय फरक पडतो? अश्विन, कोणी माझा किती अपमान करो, तुला काय फरक पडणार आहे?
तू बस इथे काम करत अश्विन. म्हणतो अग तन्वी काय झालं मला सांग बरं. आता बिचारा आपुलकीने तिच्या जवळ जातो. तेही आपली हात झटकते त्याचा आणि तिथून निघून जाते. आणि अश्विनला आता जरा टेन्शन झालंय असं वागून तिने अजून त्याला अलर्ट केलं असं म्हणायला हरकत नाही. पण तरी अश्विन कधी कुठल्याच मुळाशी जाणार नाही. प्रेक्षकांनो, आता इकडे सायली खूप नाराज झालेली आहे कारण तिला हे सगळं अविश्वसनीय वाटते. अर्जुन आता तिला समजून सांगतो आजचा एपिसोड त्यांनी खरंच छान दाखवलाय प्रेक्षकांनो, आणि कालचा पण खूप छान होता. अर्जुन सायलीला म्हणत असतो की काय विचार करतेस एवढा बायको, मला कळतंय तुला तुझ्या भूतकाळाबद्दल कळल्यामुळे त्रास होतोय ना. कुठले आई वडील असे वागू शकतात मुलीशी आपल्या? आता तुझ्या लहानपणी तुला एवढा ट्रामा का होता हे मला आता हळूहळू लक्षात येते सायली. म्हणजे बघ ना, तुझ्या लहानपणी ना तुझ्यासोबत काहीतरी वाईट झालेलं दिसतंय, त्यामुळे तुझ्या ब्रेनने ना ते पॉज करून टाकले. सायलीला मात्र आज महिनाने केलेला ऑफिसमधला सगळा धिंगाणा आठवतोय आणि सायलीला कुठेतरी असं फील होते ते असतं ना मनातल्या मनात, पण ना इला इचा भूतकाळच का आठवत नाही तेच कळत नाही. प्रेक्षकांनो, सायली आता महिनाने केलेला तमाशा आठवत असते आणि एकीकडे अर्जुन तिला समजवत असतो. सायली अर्जुनला म्हणते हे बघा अहो, आज एक वाईट भूतकाळ आपल्या समोर आला खरा, पण मला तो माझा वाटतच नाहीये. अर्जुन म्हणतो अगं पण, म्हणते बाबा मला हेच नको आहे. मला तुम्हा सगळ्यांना आज हेच सांगायचं, त्यांच्या चुका त्यांचे गुन्हे तुम्ही प्लीज पोटात घालू नका. त्यांच्या समोर त्यांना त्यांच्या चुका दाखवून द्या आणि आपल्या घरात सतत चुका करणाऱ्या प्रियाला जो न्याय आहे तोच त्यांच्या बाबतीत असायला हवा. अस्मिता म्हणते सायली अगं खरंच तुला असं वाटतं? म्हणजे त्यांचं विचित्र वागणं आल्या दिवसापासून दिसतंय ग मलाही, पण ते तुझे जन्मदाते. सायली म्हणते अस्मिता ताई त्याचाच गैर फायदा घेतायत ते. हे बघा आई बाबा पूर्णाजी, तुम्ही सगळे खूप खूप चांगले आहात, पण तुमचा हा चांगुलपणा आहे तो जर ते दुबळेपणा समजत असतील तर हे मला चालणार नाही. अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे सायलीच, मी सुद्धा आतापर्यंत सायलीचे आई बाबा आहे म्हणून बरीच सूट दिली आणि त्यांच्या बऱ्याच गोष्टी सोडून दिल्या, पण त्यांचं वागणं आता ऑड होत चाललंय. सायली म्हणते हो, म्हणूनच मला असं म्हणायचंय की जर ते चुकीचे वागत असतील तर तिथल्या तिथे त्यांच्या चुका दाखवून द्या, पोटात घालू नका त्यांच्या चुका. आता इथे पूर्णाजीला जरा शंका येते बर का. पूर्णाजी सायलीला म्हणतात काय बेटा सायली, काही घडलंय का त्यांच या बाबतीत? म्हणजे काही वेगळं असं? तू आज अचानक हे सगळं का बोलतेस सायली? त्यावर अर्जुन म्हणतो नाही पूर्णाजी, अचानक नाही बोलत सायली. तिला गेल्या काही दिवसापासून खूप गोष्टी खटकतायत आणि तिच्या मनात बऱ्याच दिवसापासून हे सगळं होतंच म्हणून ती आज या निर्णयावर पोहोचली आहे. सायली म्हणते मी असा विचार का करते हे मी तुम्हा सगळ्यांना लवकरच सांगेल, पण प्लीज आतापर्यंत तुम्ही त्यांच्या चुका पोटात घातल्यात, पण आता माझ्या आई वडिलांच्या चुका पोटात घालू नका प्लीज. सायली आता सगळ्यांना रिक्वेस्ट करते. प्रेक्षकांनो, छान दाखवले बघा. म्हणजे अजून तर काही सिद्ध झालेलं नाहीये की हे सायलीचे आई बाबा आहेत, पण सिद्ध होईलच. तरी सुद्धा सायली एवढं ठामपणे सांगते माझे आई वडील जरी असले तरी त्यांना अशी सूट देऊ नका. आता हे सगळे सुभेदार एकमेकांकडे भांबावल्यासारखे बघायला लागतात. नेमकं काय झाले ते सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये, पण आता बघा तिथे प्रिया नेहमीप्रमाणे कान देऊन उभीचे दरवाजाजवळ. प्रिया विचार करते अरे देवा, सायली एवढं सगळं का बोलते? हिला सदा आणि महिनाबद्दल काही कळलं का? अरे बापरे, या सगळ्यांना जर कळलं की मीच त्यांची खरी मुलगी आहे तर त्या दोघांसोबत मलाही ते घराबाहेर काढतील. म्हणजे सगळे सुभेदार. प्रियाला आता सॉलिड भीती वाटायला लागलीय. आता सकाळ झालेली दाखवली बर का त्यांनी. आता पुन्हा एकदा अर्जुन सायलीच भांडण झालं. अरे यार, हे इतके का भांडतायत तेच कळत नाहीये मला. अर्जुन विचार करत असतो त्याच्या मनाशीच. त्या सायलीच्या आई बाबांना घरी आणायच्या एक्साइटमेंटमध्ये मी त्यांचं बॅकग्राऊंडच चेक केलं नाही
शेट जरा चुकलंच माझं, मी त्यांचा बॅकग्राऊंड चेक करायला हवं होतं. मी प्रत्येक वेळेला सायलीचाच विरोध केला. सायली बरोबर होती. आता मी तिची समजूत कशी काढू, काय करू असा तो विचार करतच असतो. तेवढ्यात सायली कॉफी आणते आणि त्याच्या पुढे टेकवते. नेहमीप्रमाणे साड्यांच्या गड्या घालत असते. ही एवढ्या साड्या घालत पण नाही जेवढ्या ती साड्यांच्या गड्या घालते. सायली कपड्यांच्या गड्या घालत असते. तेव्हा अर्जुन डायरी समोर आणतो आणि म्हणतो, ए बायको हे बघ. सायली आता ती डायरी बघून म्हणते, ही कसली यादी आहे? अर्जुन म्हणतो, अग यादी नाहीये बायको, प्लॅन आहे. प्लॅन लोखंडेच सत्य बाहेर आणण्याचा प्लॅन आहे. हा त्याने काहीतरी लिहिलेला आहे बर का डायरीवर. सायली ते वाचते आणि जरा वेगळेच एक्सप्रेशन देते आणि मग अर्जुन म्हणतो, आता ना मी त्यांचं बॅकग्राऊंड चेक करणारे लोखंडेच आणि त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये काही दिसलं ना तर आता. सायली त्याच्याकडे बघतच राहते. अर्जुन म्हणतो, काय झालं बायको? सायली म्हणते, नाही बघू लागले. तुमच्यात एवढा उत्साह कुठून संचारला? मी जेव्हा म्हणत होते की मला त्यांच्यावर शंका येते तेव्हा माझ्या शिवात घातला. ते DNA रिपोर्ट फेकले माझ्यावर. काय हो आता कशी काय उपरती झाली तुम्हाला? अर्जुन म्हणतो, अग बायको ती काल बाई ऑफिसला आली ना त्यामुळे मला असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे ज्यामुळे आपल्याला सत्यापर्यंत पोहोचायला हवं. सायली म्हणते, अच्छा ती बाई समोर आली म्हणून तुमचा विश्वास बसला? एवढे दिवसापासून मी ओरडून सांगत होते तेव्हा कान बंद केले होते ना तुम्ही? अर्जुन म्हणतो, नाही तसं नाही ग बायको. पण सायली म्हणते, आता राहू द्या, मला काही बोलू नका. तुम्ही जे करायचं ना ते मी करते. तुम्ही बसा. ते DNA रिपोर्ट मिरवत राहू द्या तुम्हाला. तशीही मी मधुभाऊच्या केसमध्ये असिस्टंट होते ना त्यामुळे मी बरोबरीने काम केले. तुमच्या सोबत कोणाचा कसा माग काढायचा ना ते मलाही कळायला लागलंय थोडफार. हे घ्या ही डायरी असं म्हणून सायली आता चालली जाते. बर का? अर्जुन विचार करतो, बापरे सायली 2.0 भडकली आहे. पण बायको डोंट वरी, मी तुझी मदत करणारच असा विचार करून या अर्जुन रावांने इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावायसाठी मोबाईल हातात घेतला. तेवढ्यात त्याला आलाय चैतन्याचा कॉल. चैतन्य विचार करतो, अरे चैतन्याचा फोन का आलाय? चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, अरे मी इथे इन्स्पेक्टर सावंतांना फोन केला बर का, त्यांना मी कळवलं. आता अर्जुन म्हणतोय, चैतन्य तू काय माझ्या रूममध्ये CCTV कॅमेरा लावला का? तुला कसं कळलं? मला इन्स्पेक्टर सावंतांना फोन लावायचा आहे. चैतन्य त्याला म्हणतोय, बाबा अर्जुन, अरे तू ओके आहेस ना? अरे तूच काल मला म्हणाला होतास ना की आपल्याला त्या पेंढेकर केससाठी इन्स्पेक्टर सावंत कडे जायचे. अरे विसरला का यार? अर्जुन म्हणतो, अरे यार हो यार राईट. अरे ऐक माझे एक गोष्ट ऐक, तू लग्न करू नकोस. लग्न झाल्यावर मेमोरी लॉस होतो बरं. चैतन्य हसायला लागतो आणि म्हणतोय, बाबा सध्या तरी लग्नाचा अजिबात विचार नाहीये माझा. अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड. पण चैतन्य म्हणतो, जास्ती तुझा मेमरी लॉस झाला नसेल तर तू मला जरा सांगशील का त्या इन्स्पेक्टर सावंतला कशाला भेटायचे तुला? म्हणजे त्याचं दुसरं कारण नेमकं काय आहे? चैतन्याने असे विचारल्यावर अर्जुन म्हणतो, ऐक चैतन्य, आपल्याला त्या लोखंडेच बॅकग्राऊंड काढायचे. सगळं डिटेल मी तुला रस्त्यात सांगतो. तू 10 मिनिटात गेटच्या बाहेर ये, मी तुला भेटतो. चैतन्य म्हणतो, हो चल आलोच आता. अर्जुन फोन ठेवतो चैतन्याचा आणि विचार करतो, आता माझ आणि माझ्या बायकोच एकच मिशन लोखंडे. अर्जुनने आता ठरवले की लोखंडेचा माग सगळा काढायचा आणि त्यांचा भूतकाळ खणून काढायचा. आणि आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. आजच्या मालिका प्रेक्षकांनो, अर्जुनचा आपलं हे बरं आहे म्हणजे स्वतः लग्न करून बसलाय खरी आणि चैतन्याला सल्ला देतोय की लग्न करू नको बिचाया चैतन्यासोबत. तर नाईंसाखी झाली ना असो. आता सायलीबाई अजूनही ही तंद्रीतच आहे. तिच्या मनातन काही केल्या या गोष्टी जात नाहीयेत. स्वयंपाकघरात ती विचारत असते की मी यांना म्हटले खरी की मी माझा माग काढेल, पण आता कसं करू, काय करू? त्यावर कल्पनाताई एकदम म्हणतात, अग सायली,
पुरणाईच्या गोळ्या दिल्यास का? सायली म्हणते, हो आई, त्यांच्यासाठीच दूध तापवते. आता तिथे कल्पनाताई भाजी निवडत असतात. तेवढ्यात अर्जुनराव येतात खाली आणि म्हणतात, गुड मॉर्निंग मम्मा. कल्पनाताई म्हणतात, गुड मॉर्निंग. अर्जुन सायलीकडे बघतो. आता अर्जुन, तेव्हा सायली त्याच्याकडे राग राग म्हणते. अर्जुन बघते, सॉरी. आणि अर्जुन तिला म्हणतो, मला जायचे ऑफिसला. म्हणजे एक्झॅक्टली सायलीला नाही बोलत, मोठ्याने बोलतो, तिला ऐकू जाईल असं. मम्मा, मला ऑफिसला जायचंय, उशीर होतोय ना. अगं मम्मा, जरा लवकर जायचंय ऑफिसला. आता याला डब्बा हवाय, पण डायरेक्ट ती काही डब्बा देई ना. सायली शेवटी तिला कळतं. सायली आता हळूच विमलला म्हणते, विमल ताई, द्या डब्बा, द्या त्यांचा. विमल म्हणते, अहो सायली, ते पण तुम्ही डब्बा नाही भरला ना अजून. विमलला सायली म्हणते, मग भरा तुम. हीच असं म्हणते आणि आता रागराग दुसरीकडे चालली जाते. आता अर्जुनला कळलं सायली पुन्हा चिडलीये त्याच्यावर. असो अशी लुटूपुटीची भांडण यांची चालूच असतात. एपिसोड इथे संपला. आता पुढच्या भागात इन्स्पेक्टर सावंतकडे अर्जुन चैतन्य जातात आणि तिथे या सदाशिव महिनाचा खोटो दाखवतात. तेव्हा हे इन्स्पेक्टर म्हणतात, चोरीची केस आहे का? दारू पिऊन निघाणा घातलाय का या माणसाने? आता अर्जुन म्हणतो, असं का म्हणताय तुम्ही? आणि या इन्स्पेक्टर सावंतने डायरेक्ट त्या लोखंडेला समोरच उभं केलं. तो सदाशिव जेलमध्ये आहे ना. आता डायरेक्ट सदाशिव अर्जुनच या समोर आल्यामुळे अर्जुन एकदम आश्चर्यचकित झालाय. इकडे सायलीने कसली तरी गोधरी पाहिली आहे आणि पूर्णाजीला विचारतीये, पूर्णाजी, ही गोधरी कोणाची आहे? पूर्णाजी सायलीला सांगतात की बेटा, ही प्रतिमाची गोधरी आहे. सायली म्हणते, अच्छा, मग आपण प्रतिमाहत्याकडे जाऊयात आता. या पूर्णाजी आणि सायली प्रतिमाहत्याकडे जातात. सायली म्हणत असते, बघूयात प्रतिमाला आता सगळं आठवतं ना. त्यांची ही मैत्रीण प्रतिमाला आठवते का? बघू आता प्रतिमाच्या अंगावर सायली ती गोधरी टाकताना आपल्याला दिसेल आणि त्याच वेळेला प्रतिमा त्या पटकन जाग्या होतात. आणि मग पूर्णाजी विचारतात त्यांना, काय प्रतिमा, तुला आठवते का ही गोधरी? काय वाटतं प्रेक्षकांनो, आठवेल का प्रतिमा त्याला? मला तर वाटायला प्रतिमाला सगळं आठवेल. आणि सायली आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.